नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आज मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। आज तारीख आहे 9 मे 2026 आणि आज ज्या अपडेट आलेले आहेत लाडकी बहीण योजनेविषयी लेटेस्ट अपडेट नवीन अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊयात। आता सध्या अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजून का आलेले नाही आहेत। ओके, तर हे मग पैसे आमचे नेमके येणार तरी कधी आणि खरंच आम्हाला 3,000 रुपये म्हणजेच 2 महिन्यांचे पैसे मार्च आणि एप्रिलचे वितरण जे आहे ते आम्हाला 3,000 रुपये म्हणून मिळणार आहे का सरकारकडून आणि 4,500 कोणाला मिळणार आहेत। ओके, आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण की सगळे मुद्दे तुम्हाला स्पष्टपणे समजले पाहिजेत। ओके, आता जी सर्वात पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्य सरकारकडून आता रखडलेले जे मार्च एप्रिल आणि काही प्रकरणांमध्ये मे महिन्याचे जे हप्ते आहेत ते एकत्र देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे। मीडिया रिपोर्टनुसार काही पात्र महिलांच्या खात्यात 4,500पर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता हे 4,500 कोणासाठी 90% मी तुम्हाला सांगतो, ज्या महिलांचे पैसे फेब्रुवारीपासून अडकलेले आहेत किंवा जानेवारीपासून अडकलेले आहेत आणि त्यांची KYC कंप्लीट झालेली आहे बरोबररित्या, त्या महिलांना पैसे जास्त येऊ शकतात। ओके, त्याच महिलांना, ज्या महिलांचे 2 महिन्याचे अडकलेले आहेत पैसे त्या महिलांना 3,000 रुपये येऊ शकतात। म्हणजे जर तुमचे मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नसतील आणि तुम्ही पात्र असाल तर पुढचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळू शकतो। ओके, ही गोष्ट महिलांनी लक्षात घ्यायला हवी। आता प्रश्न येतो की आमचे पैसे थांबले का? कित्येक महिलांचे मला कमेंट आले आहेत की आमचे पैसे का थांबले। आता यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे KYC पडताळणी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, आधार लिंकिंग चालू आहे, DBT व्हेरिफिकेशन करत आहेत, बँक खाते तपासणी करत आहे। सरकारने आता फक्त पात्र महिलांनाच पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा KYC त्यांनी पूर्ण केलेले नाही त्यांचे पैसे आता थांबणार। ओके, हे निश्चितच आहे। त्यामुळे KYC केले असेल किंवा उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, आर्थिकदृष्ट्या तुम्ही मागास असाल, थोडेसे तुम्हाला गरज आहे पैशांची आणि तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुम्ही महिला आहात, तर तुम्हाला नक्कीच पैसे हे मिळणार आणि ही योजना फक्त तुमच्यासाठीच आहे। ओके, आता महिलांना तुम्ही करायचं काय? ओके, सर्व महिलांनी लगेच खाली गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही एकदा तपासून घ्या। करायचं काय? आता आधार कार्ड बँक खात्याशी तुम्ही लिंक करून घ्या। ओके, DBT सुरू आहे का ते एकदा चेक करा बँकेत जाऊन। KYC पूर्ण असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अर्जामध्ये नाव, खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर सगळं बरोबर आहे का ते तुम्ही एकदा चेक करून घ्या। ओके, जर यामध्ये तुमची काही चूक असेल तर तुमचा पुढील हप्ता हा सुद्धा थांबू शकतो। ओके, आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सध्या समोर आलेल्या माहितीनुसार सरकार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रखडलेले हप्ते जमा करण्याची सध्या तयारी करत आहेत। ओके, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। पात्र महिलांची सध्या आता अंतिम यादी तयार केली जाते। लवकरच GR येईल आणि ज्या वेळेस GR येईल सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकेल, त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तेव्हाच तुम्हाला माझा हा व्हिडिओ दिसणार। ओके, त्यामुळे पुढील काही दिवस महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। आणि एक अजून महत्त्वाची बातमी, अनेक महिलांना मेसेज किंवा बँक नोटिफिकेशन अजून आलेले नाही आहे, म्हणून घाबरून जाऊ नका। काही वेळा बँक प्रोसेसिंगमध्ये पैसा जमा होण्यासाठी वेळ लागतो। ओके, GR आल्यानंतर तुमच्या बँकेत DBTद्वारे पैसे यायला सुरुवात होईल। ओके, तर ह्या होत्या आजच्या लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल माझा तर व्हिडिओला प्लीज माझ्या लाईक करा आणि अशाच रोज सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।